आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। आजपासून देशातील सर्व टोल नाके कॅशलेस होणार। फास्टॅग किंवा यूपीआय पेमेंटद्वारे टोल टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार। कोणत्याही वाहन चालकांना टोल नाक्यावरती कॅश पेमेंट करता येणार नाही। मुंबई मडगाव विशेष गाड्यांच्या नियोजनात अवघ्या 24 तासात बदल। या मार्गावरील 20 फेऱ्यांऐवजी आता केवळ 18 फेऱ्या चालवल्या जातील, मध्य रेल्वेकडून स्पष्ट। एलिफंटा बेटावरील उत्खननात पुरातन जलाशय, इंडो मेडिटेरेनियन जार आणि दुर्मिळ काचेच्या वस्तू आढळल्या, तर 11 दुर्मिळ तांब्याची आणि निशिशाची नाणी सापडली। या बेटाच्या 1,500 वर्षांपूर्वीच्या इतिहासावरती नवा प्रकाश पडणार। दिव्यांग व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी एका महिलेला कुर्ला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं। सीसीटीव्हीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणी अधिक तपास सुरू। कल्याण पूर्वेत चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्रीत 3 दुकानांमध्ये चोरी, शटर उघडून चोरी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, कोळसेवाडी पोलिसांचा तपास सुरू। केडीएमसीमधील वरिष्ठ लिपिक भूषण पाटीलची महिला कर्मचाऱ्याला नोकरीची धमकी देत शरीर सुखाची मागणी। वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या घटनेमुळे महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ। कल्याणच्या गांधारी परिसरात सर्पदंशामुळे 3 श्वानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण, मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे विषारी नागाला पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलं। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पिंपरी चिंचवडमध्ये डांगे चौकात रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। किरकोळ वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं। दोषींवर कठोर कारवाईची स्थानिकांची मागणी। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवरती पुणे पोलिसांची कारवाई। 3 दिवसात 51,54,000चा दंड वसूल, तर 852 वाहनांवरती पुणे पोलिसांकडून जप्तीची कारवाई। पुणे नाशिक महामार्गावरील शिंदेवाडी चौकात टेम्पोचा अपघात। नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। अपघातात चालकाचा मृत्यू। अपघातानंतर महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी। पुण्याच्या राजगड तालुक्यात भेकर शिकार प्रकरणी वनविभागाकडून 3 जणांना अटक। आरोपींकडून हत्यार आणि मांस जप्त। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्यातल्या ससून रुग्णालयात शस्त्रक्रियेत वाढ। तज्ज्ञ डॉक्टर आणि अद्ययावत सुविधांमुळे दिवसाला 200च्या जवळपास शस्त्रक्रिया होत आहेत। दिवसभरात 75% किरकोळ तर 25% मोठ्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत। पुण्यातल्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसानीचे आणि महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात। मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत। शिरूर तालुक्यातल्या पिंपरी दुमाला परिसरात बिबट्याच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गेल्या आठवड्याभरात 3ऱ्यांदा बिबट्या लोकवस्तीत दिसल्यामुळे ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। तर पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे इथे खुनी दरोड्याच्या उद्देशानं आलेल्या अज्ञात चोरट्यांनी घराच्या अंगणात झोपलेल्या वृद्धाची हत्या केल्याचं समोर। चोरट्यांनी डोक्यावरती वार करून हत्या केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण।